नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, बघू शकता मक्याची अवस्था दिनांक 23/2/2026 रोजी जी मुसळधार पाऊस झाला आणि गारपीट झाली, याच्यामध्ये मोठं नुकसान जे आहे हे झालेलं आहे. याच्यामध्ये आपण जी लागवडीची पद्धत होती ती आपण चिनी तंत्रज्ञानाने केलेली होती. तर याच्यामध्ये झाडाला एकही पान राहिलं नाही, एवढी मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट जी आहे ही झालेली आहे. आपण फक्त याच्यामध्ये थोडं वाचलो म्हणजे जो मोठा स्पेस आहे 3 फुटाचा, याच्यामधून हवा जी आहे ही खेळती राहिलेली आहे. त्याच्यामुळे झाडं पडण्याचं जे प्रमाण आहे ह्याच्यामध्ये कमी आहे. जे आपण हे आता आहे 1.5 फूट बाय 3 फूट मधला स्पेस 3 फुटाचा आहे आणि या 2 ओळीतलं अंतर हे 1.5 फूट आहे. तर त्याच्यामध्ये झाडाची मजबूती आणि स्पेसिंग याच्यामुळे थोडंसं पीक आपलं जे आहे वाचलेलं आहे. आणि तीच आपलं 4 फुटाची ड्रीप होती, त्या ठिकाणी मात्र झाड पडण्याचं प्रमाण जास्त होतं, कारण त्या ठिकाणी आपण पाणीसुद्धा जास्त दिलं होतं. तर ही कंडिशन आपली आज रोजी मक्याची आहे. आणि इकडे एक प्लॉट आहे आपला 4.5 एकरचा, पाहू शकता. ते आपलं आहे दुधावर, म्हणजे कणसं खाण्यासाठी आलेले आहेत त्याचे. हे जे प्लॉट आहे ते आपलं कणसं खाण्यासाठी आलेले आहेत. आणि हा जो प्लॉट आहे आपला, याच्यामध्ये दुधाचे दाणे आहेत आता बारीक. तर या पद्धतीचा मक्का आपला हे झालेला आहे. तर नुकसान तर झालेलं आहे. आपण याच्यामध्ये टार्गेट ठेवलं होतं एकरी 70 क्विंटलचं, आणि ते आपल्याला होणारसुद्धा होतं. परंतु निसर्गापुढे कोणालाच काही करता येत नाही. या पद्धतीचा हा नुकसान झालेला आहे. खूप जबरदस्त प्लॉट आपण डेव्हलप केला होता आणि सुंदर नियोजन आपण केलं होतं. खताचं असू द्या, फवारणीचं असू द्या, लागवड असू द्या, पाण्याच्या योग्य पाळ्या आपण व्यवस्थित पद्धतीने दिल्यासुद्धा होत्या. कुठंच कमी पडलो नाही आपण. परंतु निसर्ग कधी कोपल हे सांगता येत नाही. पाहू शकता, एक झाड पडल्यानंतर एकावर एक अशी रांग पडत गेली. परंतु एक लाईन याच्यामध्ये वाचली, एक लाईन पडली. तर असं बऱ्याच शेतामध्ये झालेलं आहे नुकसान. आणि जे झाड उभं आहे ते झाड मात्र व्यवस्थित पद्धतीने उभं आहे. याच्यामध्ये गारपीट असल्यामुळे झाडाला पानाला मार भरपूर लागलेला आहे. हे आपण साधारण या मक्याला आज रोजी झाले होते 105 दिवस. 10 ते 12 नोव्हेंबरची ही लागवड होती. टोकन पद्धतीने लागवड ही आपण केली होती आणि चांगल्या पद्धतीने नियोजन आपण केलं होतं. एकरी टार्गेटसुद्धा आपण पूर्ण करणारच होतो, परंतु निसर्गाला हे मान्य नाही आता, आणि याच्यामध्ये नुकसान तर होणारच आहे. जे आपलं टार्गेट आहे ते पूर्ण होणार नाही आता. परंतु आपण हार मानणार नाही. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पुन्हा नव्यानं आपण उमेदीने उभं राहू आणि याच्यापेक्षा पुढच्या वर्षी प्लॉट आपण डेव्हलप करणार आहे. नुकसान तर झालेलं आहे, त्याला टाळता येणार नाही आता, परंतु याच्यापेक्षा सुंदर नियोजन आपण पुढच्या वर्षी हे करणार आहोत. लागवडीची दिशा आहे पूर्व पश्चिम, वारेसुद्धा पूर्व पश्चिम असल्यामुळे नुकसानीचं प्रमाण याच्यामध्ये कमी आहे. जे प्लॉट आपला उत्तर दक्षिण होता त्याच्यामध्ये नुकसानीचं प्रमाण जास्त आहे. टोटल 13 एकर मक्कापैकी आपलं साधारण 5 एकरमध्ये